काय नाही, देवानं सर्व आणून दिलं चांगलं. काय व्यसन पाणी काय हा? व्यसन वगैरे कोणची व्यसन नाही आपलं. हा त्याच्यामुळेच काही नाही तुम्हाला. एकदम जेवायचं, गाडी चालवायचं, झोप नाही, साईडला लावून झोपत चालवायचं, असतात द्यायचं नसता, धाबा बघायचं, लावायचं, झोपायचं, 4 घंटे चालायचं. कारण ड्रायव्हर लोकांना व्यसनाशिवाय जमतच नाही. ते सर्व खोटा होती. आता माझी उमर तिच्या मी खोटं सांगेन. माझ्या संग सुरू मी किल्ले ड्रायव्हर होता. मला खोटं वाटलं तर बोलत राहा. तिथे इच्छा चहा करून उभा चहा प्यायला थांबतो, काटर मारतो त्या काळामध्ये. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण शेताकडे ई पीक पाणी करण्यासाठी जाणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला अगोदर आपल्या एका मित्राला पिकअप करायचं आहे, नंतर आम्ही दोघं जाणार आहोत. तर चला. तर आपल्याला घरच्यांनी काम सांगितलेले आहेत आता आता जाऊन आपल्याला ई पीक पाणी करायचे. लाईट काळा दिसतो रे फोन मध्ये. काळा तेच पुढे बघा, बघ काळा पडले ना, काळा दिसतो. राम 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 राम. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय शेतामध्ये. प्रवीण माने म्हणजेच की माने व गावठी ब्लॉग्स यांच्या ग्रुपवरती आपण एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे. हे बघू शकता. हा सॉरी ते काय म्हणतात, आम्ही गावाकडची माणसं, आम्हाला नाही कळत भाऊ काय म्हणायचं काय नाही. काय अरे नाही रे असं बोलत असतं म्हणजे लहानपणापासून मला हेच बोललं येतं, असं तिथे आवड आहे असं बोलण्याची. तर मित्रांनो हे बघू शकता, ह्याला म्हणतात गुळी. आपल्या गाई म्हशींना खायला देतो, मग ते खाऊन दूध देतात आणि मग ते दूध आपण विकून पैसे कमवू शकतो किंवा तब्येत करू शकतो. प्रवीण दादा काय बोलतात, प्रवीण दादाचं ऐका तुम्ही. तर आता आपण आलो ई पीक पाणी करण्यासाठी. सध्या रब्बीची ई पीक पाणी चालू झाली, तरी आपली सर्वजण करून घ्या. कोणाला अडचण असेल काही तर माझा नंबर असेल ग्रुपमध्ये आहे गावच्या, कॉन्टॅक्ट करा, आपण सगळ्याची मदत करून घ्या. तुम्ही फ्री मध्ये करशील ना हेल्प? एकदम फ्री मध्ये. फक्त सबस्क्राईब केलेलं पाहिजे चॅनलला. अरे बाप, ई पीक पाणी मी स्वतः येऊन करणार. ओ माय गॉड, वाव, तूर बघ, तूर ऑसम. मित्रांनो तूर बघू शकता आपले प्रवीण दादाची तूर. आता हे शेंगे, आता ह्याला असं खाऊ शकता तुम्ही, मस्त क्वालिटी एकदम. अरे यार काय सांगू, अरे अरे किती भारी टेस्ट आहे रे बाई. मग नाट करतो काय. मला तर खूप आवडली मित्रांनो तूर. तुम्ही पण खाऊन कमेंट मध्ये नक्कीच सांगा तूर कशी लागते. रब्बी मध्ये कोणते पीक येतात, एका पिकाचं नाव सांगतो. सोयाबीन. बाया रब्बी म्हणजे सोयाबीन. एक सोयाबीन खरीपामध्ये येत आहे. रब्बी म्हणजे आपली तूर आलं मला काय म्हणा, रब्बी खरीप ते फर्स्ट टाइम ऐकलंय पण असं लक्षात नाही. आणि हा गावातला म्हण बघा. हरभरा आहे, आपल्या डगूचा आहे. बघू शकता मित्रांनो, याला हरभरा बोलतात. तुम्ही जे खाता ना छोला भटुरा, ते इथून बनतो छोला. इधर से भाई बनता है वो आपका छोला. और तर सर्वात आधी ई पीक पाणी करण्यासाठी आपल्याला त्या लोकेशन मध्ये यावं लागेल. लोकेशन मध्ये म्हणजे काय करायचं, काही जण काय करतात पूर्ण त्याच रानात मध्ये जायला पाहिजे असं मध्ये, तर तसं नाही. मुळात काय आहे त्याचं कन्सेप्ट म्हणजे मेन असं आहे की त्या सर्वे नंबर मध्ये जायला पाहिजे. तर आमचं हे जवळपास 30 काहीतरी सर्वे नंबर आहे. तर फक्त त्याच्यामध्ये 30 अ ब क असं पण असते. तर 30 मध्ये गेलो तुम्ही तर 30 अ ब क हे सर्व ठिकाणचं एका ठिकाणाहून होते. बाकी तुमचं होऊन जाईल. काय अडचण आली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्याकडे मला फोन लावा, मी तुम्हाला मदत करणार नक्की. आता ही पीक पाणी करून घेऊ आपण. तर हे आहे पीक पाणी ऍप्लिकेशन. याला उघडून घ्यायचं सर्वप्रथम. शेतकरी म्हणून लॉग इन करून घ्यायचं. नंतर ही पीक माहिती नोंदवा. इथं आपण खाते नंबर, गट नंबर वगैरे सिलेक्ट करून घ्यायचा. हे रब्बीचं आणि पिकाचं निर्बळ वगैरे करू शकतो. निर्बळ म्हणजे एक पीक आहे. आता सध्या आपलं हे जी हरभरा आहे तो एकच पीक आहे ना, मिक्स वगैरे नाही मध्ये, त्याच्यामुळे निर्बळ करून घ्यायचा आपल्याला.
नंतर आपल्याला पीक निवडायचं, फळबाग वगैरे नाही आपलं, हे इथून क्षेत्र निवडायचं जेवढं करायचं तेवढं. नंतर जलसिंचनाचे साधन, जर आपल्याकडे विहीर वगैरे असेल तर इथून ते सिलेक्ट करायचं, आपलं काही नाही म्हणून कोरडवाहू करणार आहे आपण. नंतर लागवडीचा दिनांक सिलेक्ट करायचा आहे, पुढे जायचं. हे आपलं इथं कोणता पीक आहे तो राहिला होता, तर आपण इथून सिलेक्ट करून घेऊ हरभरा. लोकेशन मागेल, लोकेशनला अलाव करायचं, परमिशन द्यायलाच पाहिजे. तर हे असं लोकेशन येईल. जर त्या सर्वे नंबर मध्ये जाऊन फोटो काढून पुढचं प्रोसेस होईल आपली. आणखी ई पीक पाहणीबद्दल काही मदत पाहिजे असेल तर मला संपर्क साधा. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, बाकी काम होऊन जाईल तुमचं. त्याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. आणि आजचा ब्लॉग इथंच संपवू.